नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सौरभ अकॅडमीमध्ये. आपण ठाणे महानगरपालिकेसाठी अतिसंभाव्य प्रश्नांची क्वेश्चन सिरीज स्टार्ट केली होती. यामध्ये आजचा विषय आहे आपला सॉम, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि सॉईल हे जे दोन सब्जेक्ट आहेत हे अतिमहत्त्वाचे आहेत. तर आपण लगेचच क्वेश्चनकडे वळूयात. द ॲनालिसिस प्रोसिजर ॲक्सेप्टिंग हुक्स लॉ ॲज. आता हुक्स लॉसाठी जर तुम्हाला माहीत असेल, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, तर हा लिनियरली पकडतात, ते लिनियर ॲनालिसिस म्हणतात त्याला. ओके, लिनियर. आणि याच्यावरनंच नंतर यंग्स मॉड्यूलस येते. स्ट्रेस इज इक्वल्स टू यंग्स मॉड्यूलस इनटू स्ट्रेन. पुढचा क्वेश्चन बघूयात. अ शॉर्ट कॉलम सिमेट्रिक क्रॉस सेक्शन made of brittle material is subjected to an eccentric loading P at an eccentricity E. To avoid the tensile stress, the short column, the eccentricity E would be less than or equal to. तर आपल्याला माहिती आहे, रेक्टँग्युलर जर बीम आहे किंवा रेक्टँग्युलर जर कॉलम आहे तर त्याचा जो कोर किंवा कर्ण असतो तो रोम्बस असतो. कॉलम क्रॉस सेक्शन मेड ऑफ ब्रिटल मटेरियल. ठीक आहे, याचा आन्सर आहे बी. ओके, कारण की हे जे असतं टोटल हे असतं h/3 आणि इसेंट्रिसिटी जी मेजर करतो ती आपण सेंटरपासून मेजर करतो. तर सेंटरपासून जे असेल याचं h/6, हे याचं आन्सर आहे बी. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम ऑफ लेंथ L हेल्ड इन पोझिशन अँड रिस्ट्रेंड अगेन्स्ट डायरेक्शन ॲट बोथ द एंड्स. म्हणजे सरळ फिक्स्ड आहे कॉलम हा, कारण की हेल्ड इन पोझिशन पण आहे आणि रिस्ट्रेंड अगेन्स्ट रोटेशनसुद्धा आहे. तर याची इफेक्टिव्ह लेंथ होईल बी 0.67 L. जर वन एंड फिक्स्ड आणि वन एंड हिंज्ड असेल तर तुम्हाला माहिती आहे की ते 1 L किंवा 85 L पर्यंत जातं. पुढचे तसे ते चेंजेस जे आहेत ते तुम्हाला लक्षात असतीलच. फॉर अ लॉंग स्लेंडर कॉलम ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन द रेशो ऑफ क्रिटिकल बकलिंग लोड बोथ एंड हिंज टू बोथ एंड फिक्स्ड. ओके, बोथ एंड फिक्स्डसाठी काय आहे? 4 π² EI/L². हे बोथ एंड फिक्ससाठीच आहे. वन एंड फिक्स्ड आणि वन एंड हिंजसाठीचं 2 π² EI/L² आहे आणि बोथ एंड हिंजसाठीचं आहे π² EI/L². तर हे जर आपण सॉल्व केलं तर 1/4 आन्सर येते. सो डी वुड बी आन्सर. महाराष्ट्र PWD 2018 आलेला क्वेश्चन आहे हा. पुढचा क्वेश्चन बघूयात. आणि इथे काही डेटा पण दिलेला आहे, तो पण लक्षात असू द्या तुम्ही या ठिकाणी. एलर्स फॉर्म्युला इज व्हॅलिड फॉर लॉंग कॉलम ओनली. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. अ कॉलम हॅज मॅक्सिमम क्रिपलिंग लोड व्हेन इट्स both ends are hinged, both ends are fixed, one end is fixed and one end is hinged, or one end is fixed and other end is free. तर याचा आन्सर आहे ए. आत्ताच बघितलं आपण मॅक्सिमम क्रिपलिंग लोड कधी असतो? 4 π² EI/L². हा मॅक्सिमम असतो. हा जो आहे पुढा JEE हा काहीतरी पंजाब युनिव्हर्सिटी काहीतरी तिथला क्वेश्चन आहे हा. ओके, चांगला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड? बोथ एंड हिंज्ड. बोथ एंड हिंजसाठी करेक्ट आहे. बोथ एंड फिक्स्डसाठीचं पण 4 करेक्ट आहे. आताच बघितलं आपण. वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड फ्री, सो त्याच्यासाठीचं आहे वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड फ्री, बरोबर आहे 4. आणि त्याच्यानंतर वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड हिंज्डसाठीचं नाही, हे रॉंग आहे. याची इफेक्टिव्ह लेंथ जी आहे ती L/√2 आहे. बट याचा जेव्हा आपण स्क्वेअर करतो तेव्हा L/2 होऊन जातं, L²/2 होऊन जातं आणि ते वरती जातं. हे इथं दिलेलं आहे वन एंड फिक्स्ड अँड वन अदर एंड हिंजसाठी. हा टेबल लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे. IMP टेबल आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. अ कॅरेक्टरिस्टिक्स लेंथ ऑफ अ कॉलम इज डबल द क्रिटिकल लोड बिकम्स. आता त्यांनी काय केलेलं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स लेंथ आहे ती डबल केलेली आहे. एलरचा क्रिपलिंग लोडचा फॉर्म्युला काय? π² EI/L².
आता डिफरंट कॉलमसाठी डिफरंट आहे. 4 आहे इथं मल्टिप्लाय बाय, किंवा तुम्ही इथं 2 करू शकता फॉर वन हँड हिंज आणि वन हँड फिक्ससाठी किंवा हे. बट आपला मेन मोटो आहे की एवढं जे मेन सेक्शन आहे, जे एलरचा क्रिपलिंग लोडचा जो मेन फॉर्म्युला आहे इतका, ह्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले ते या एल स्क्वेअरच्या जागी 2Lचा स्क्वेअर होईल आणि हा 4L स्क्वेअर होईल. तर 1/4 त्याची जी स्ट्रेंथ आहे कॅरेक्टरिस्टिक्स लेंथ ऑफ अ कॉलम इज डबल, द क्रिटिकल लोड बिकम्स तो 1/4 होणार आहे, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यूच्या 1/4 असेल तो. हे त्याचा आन्सर असेल. महाराष्ट्र PWD 2019. मॉड्युलस ऑफ सेक्शन ऑफ अ हॉलो सर्क्युलर सेक्शन विथ एन एक्सटर्नल डायमीटर D अँड इंटरनल डायमीटर स्मॉल d विल बी. सिम्पल आहे याचा आन्सर. पाय d⁴ मायनस d⁴ डिवायडेड बाय 32D. या डीनं डिवाइड करत नाही म्हणून हे वरती 4 तसंच राहील. जर फक्त सिंगल सर्क्युलर बार असेल, कम्प्लिटली फिल्ड, हॉलो नसेल, इन दॅट केस पाय d³/32 असं त्याचं आन्सर येतं. आपल्याला माहितीच आहे सेक्शन मॉड्युलस, पोलर सेक्शन मॉड्युलस जे आहेत ते पार्ट असतीलच तुमचे. हा KPSC म्हणजे केरला पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये आलेला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघूया. वेन अ शाफ्ट ऑफ डायमीटर D इज सब्जेक्टेड टू अँड ट्विस्टिंग मोमेंट T इज इक्वल्स टू 4 अँड बेंडिंग मोमेंट M इज इक्वल्स टू 2, द इक्विव्हॅलंट बेंडिंग मोमेंट इज. इथं फॉर्म्युला मी तुम्हाला गिवन दिलेला आहे, पण तरी पण आपण सॉल्व्ह करून घेऊया. इक्विव्हॅलंट टॉर्शनल मोमेंट जे आहे आपल्याला ती काढून घ्यावी लागेल, किंवा ट्विस्टिंग मोमेंट जे आहे ती काढून घ्यावं लागेल. तर ते आहे M² + T². तर इज इक्वल्स टू हे आहे 2चा स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 4चा स्क्वेअर म्हणजे 16. सो इट इज इक्वल्स टू √20. आणि जर याला तुम्ही जर हाफ इंटू M जे आहे ते 2 प्लस √20 जर तुम्ही केलं तर किती 16 आहे. तर 16 जर असेल √, तर 4 आहे, तर 4पेक्षा थोडं जास्त 4.235 समथिंग. ओके, त्याला मल्टिप्लाय केलं तर हे येईल 8.35 समथिंग. त्याला डिवाइडेड बाय जर 2 केला आपण 85 किंवा 9च्या जवळपास येईल. हे 85च्या दुप्पट केलं तर आपण 8.7 समथिंग येईल अराउंड. सो जे पण आहे की हा आकडा जो आहे तो 9च्या जवळपास येतोय. त्याला जर हाफ केला आपण तर 3 समथिंग येण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर कॅल्क्युलेट करून बघा. ए याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. अ हॉलो शाफ्ट इज सब्जेक्टेड टू अँड टॉर्शनल. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द शिअर स्ट्रेस व्हेरिएशन ऑफ द शाफ्ट अलॉंग इट्स रेडियस. जर हॉलो सर्क्युलर नसेल, नॉर्मल सर्क्युलर म्हणजे फुली फिल्ड असेल, इन दॅट केस काय असतो शिअर स्ट्रेस, अशा पद्धतीचा शिअर स्ट्रेस असतो. आणि याच्यानंतर जर हॉलो सर्क्युलर असेल तर मधल्या सेक्शनचा जो शिअर स्ट्रेस आहे तो फक्त येणार नाही. तर सी जे आहे ते आपला आन्सर आहे, ऑप्शन सी. पुढचा क्वेश्चन बघूया. ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस ऑफ सिमेट्रिकल आय सेक्शन इंटेन्सिटी ऑफ अ शिअर स्ट्रेस विल बी मॅक्सिमम. तर इंटेन्सिटी ऑफ द शिअर स्ट्रेस कोणत्याही बीमसाठी जे आहे ते सेंटरला मॅक्सिमम असतं. कोणताही नाही म्हणता येणार, बट आय सेक्शनसाठी तर सेंट्रॉइडला पक्क मॅक्सिमम असतं. महाराष्ट्र PWD 2019. पुढचा क्वेश्चन बघूयात. द स्ट्रेंथ ऑफ द बीम डिपेंड्स ऑन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, बेंडिंग मोमेंट, सेक्शन मॉड्युलस, रेडियस ऑफ कर्वेचर. आपल्याला माहिती आहे स्ट्रेंथ ऑफ द बीम जी डिपेंड करते ती सेक्शन मॉड्युलसवर डिपेंड करते किंवा पोलर सेक्शन मॉड्युलसवर डिपेंड करते जर सर्क्युलर असेल तर. इस्रोमध्ये आलेला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र PWDमध्ये आलेला क्वेश्चन आहे, BMRCLमध्ये आलेला क्वेश्चन आहे. असे सिम्पल क्वेश्चनच असतात. याच्यामध्ये काही एकदम असं भारी व्हेरिएशन नाही येणार. आणि ते जे मिसलेनियस क्वेश्चन येणार आहेत त्याची आपण एक वेगळी क्वेश्चन सिरीज घेणार आहोत. आणि काय प्रॉब्लेम माहिती आहे का, मिसलेनियसमध्ये प्रॉब्लेम असा आहे की एखादा क्वेश्चन असतो तर ते उगाच काहीतरी नवीन करण्यामध्ये, काहीतरी करण्यामध्ये अर्थ नाही. जे मेजर गोष्ट आहे त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. तुम्हाला 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 40पैकी मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे ठाणे नगरपालिकामध्ये. आणि मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला मीडिओकर किंवा लो रेंजचेच भेटणार. ओके, तुम्हाला मी आधी पण सांगितलं की तुम्ही कंप्लीट फोकस नॉन टेक्निकलवर केला पाहिजे जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेसाठी अप्लाय करताय. जर 60% सिलेबस नॉन टेक्निकल असेल आणि जर तुम्ही
टेक्निकलवरच भर देत आहे. सो इट इज स्टुपिडिटी. चला बघूयात पुढचा क्वेश्चन. मॅच द फॉलोइंग. मोमेंट ऑफ इनर्शियासाठीचा असेल बघा मॉड्युलस ऑफ रप्चर. त्याच्यानंतर इलॉंगेशन लक्षात नाही माझ्या. ठीक आहे, न्यूट्रल ॲक्सिस बघू आपण. न्यूट्रल ॲक्सिस 0 लॉंगिट्युडनल स्ट्रेन. ओके, तर कोणता आहे ऑप्शनमध्ये? पहिल्याचं 2, सीचं 4, अजून आहे का 2 आणि 4? नाही, कोणताच नाही. डी इज द ऑप्शन. ओके, असेच एलिमिनेशन मेथड तुम्हाला यूज करावं लागणार. डी इज द आन्सर. मग याच्यानुसार बी इलॉंगेशनसाठी काय दिलेलं आहे त्यांनी? टेन्साईल स्ट्रेस. आणि डी म्हणजे टॉप फायबरसाठी त्यांनी काय दिलेलं आहे? मॉड्युलस ऑफ रप्चर. लक्षात असू द्या. सॉरी, त्यांनी दिलेलं आहे 0 शिअर स्ट्रेस टॉप फायबरसाठी. बरोबर आहे. कोणताही बीम असेल तर त्याचं जे टॉप फायबर आहे तिथं 0 शिअर स्ट्रेस होत असतो. किंवा आय सेक्शनसाठी पण आत्ताच बघितलं आपण डायग्रामवरती, त्याच्यामध्ये पण 0च होत होतं टॉप फायबरला. IASमध्ये आलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन. वेअर इज द बेंडिंग स्ट्रेस ऑन अ बीम सेक्शन इज 0. तर बेंडिंग स्ट्रेस जो आहे तो बीम सेक्शनवरती कुठं 0 होतो? महाराष्ट्र जळगावमध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. याचा आन्सर आहे सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन. सेंट्रॉइड ऑफ द सेक्शनला जो आहे तो बेंडिंग स्ट्रेस जो आहे तो 0 होत असतो. बरोबर आहे. बेंडिंग स्ट्रेस जो आहे तो सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन किंवा न्यूट्रल ॲक्सिसला 0 होत असतो. हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन. कर्वेचर 1/r ऑफ द बीम इज इक्वल्स टू. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. M/I इज इक्वल्स टू सिग्मा बाय वाय इज इक्वल्स टू E/r. आणि जर 1/r करायचं आहे तर हे जे आहे E इकडे ढकललं जाईल. M/EI इज इक्वल्स टू 1/r. याला म्हणतात फ्लेक्झरल रिजिडिटी, EI. त्याचा आन्सर आहे सी. द प्रिन्सिपल विच स्टेट्स दॅट द except in a region of the extreme ends of a bar carrying direct loading, the stress distribution over the cross section is uniform. तर ही कोणती थ्योरी म्हणते? हा फेवरेट क्वेश्चन आहे. महाराष्ट्र WCD, महाराष्ट्र PWD, महाराष्ट्र नगर परिषद, महाराष्ट्र JEE. तर याचं आन्सर लक्षात ठेवायचं. आन्सर लक्षातच ठेवायचं, पार्टच ठेवायचं याला. सेंट व्हेनन्स थ्योरी जी आहे, प्रिन्सिपल जे आहे ते आहे. द प्रिन्सिपल विच स्टेट्स दॅट द एक्सेप्ट in region of extreme ends of the bar carrying direct loading, the stress distribution over the cross section is uniform. तर त्याला सेंट व्हेनन्स थ्योरी असं म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघूयात. द रेडियस ऑफ अ मोहर सर्कल फॉर 2 अनलाईक प्रिन्सिपल स्ट्रेस मॅग्नेट्यूड P विल बी. अनलाईक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलेलं आहे? रेडियस विचारलेलं आहे. तर रेडियससाठीचा काय फॉर्म्युला आहे? टाऊ किंवा रेडियससाठीचा σ1 - σ2/2. पण अनलाईक आहेत. तर σ1 जो आहे तो सपोज आपण P पकडूयात आणि σ2 जो आहे तो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला म्हणजेच -P पकडूयात. इन दिस केस P - ऑफ -P डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू P + P डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 2P/2 इज इक्वल्स टू P. त्याचा आन्सर असणार आहे ए. महाराष्ट्र परभणी MNCमध्ये आलेला आहे. लक्षात असू द्या. महाराष्ट्राचे आधी जे क्वेश्चन आलेले आहेत ते कुठं ना कुठं तुम्हाला रिपीटेड दिसतीलच. ओके, तर पुढचा क्वेश्चन बघूयात. ॲन ॲक्सियली लोडेड बार इज सब्जेक्टेड टू नॉर्मल स्ट्रेस ऑफ 173 MPa. द मॅक्सिमम शेअर स्ट्रेस इन द बार इज. तर याचा आन्सर आहे बघा टाऊ मॅक्स जे आहे ते असतं σ/2. म्हणजे मॅक्सिमम शेअर स्ट्रेस जे आपल्याला माहिती आहे की ॲट 45 डिग्री किंवा 135 डिग्रीवरती असतं. याच्यामध्ये मोहर सर्कल थ्योरीमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर टाऊ मॅक्स इज इक्वल्स टू σ/2. सो दॅट इज इक्वल्स टू 173 डिवायडेड बाय 2 अँड द आन्सर विल बी युअर 86.5. ओके, सो B इज द आन्सर. 6.5. ओके, करेक्ट. 86.5. महाराष्ट्र नांदेड जिल्हा परिषद 2014. A shear stress in a given direction cannot exist without balancing shear stress of intensity in n direction at right angle to it equal. आपल्याला माहिती आहे जर शेअर स्ट्रेस असेल तर त्याला कॉम्प्लिमेंटरी शेअर स्ट्रेस असतो आणि तो निगेटिव्ह डायरेक्शनमुळे त्याला निगेटिव्ह घेतात, बट त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते इक्वलच असतं. आणि स्ट्रेन जे आहे त्याला कोणताच कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेन नसतो. तर हा जो आहे तो डिवाईड होतो स्ट्रेन बाय टू दोन्ही साईडला.
ओके, हे स्ट्रेस टेन्सॉर आणि स्ट्रेन टेन्सॉरमध्ये तुम्ही बघितले असतील याच्यावरती क्वेश्चन. महाराष्ट्र WCT 2019. ओके, पुढचा क्वेश्चन बघूयात. इफ प्रिन्सिपल स्ट्रेस इन अ प्लेन स्ट्रेस प्रॉब्लेम σ1 is equals to 100 megapascal and σ2 is equals to 40 megapascal, then the magnitude of maximum shear stress is. मॅक्सिमम शेअर स्ट्रेससाठीचा फॉर्म्युला त्यांनी विचारलेला आहे. सिम्पल आहे, आपल्याला माहिती आहे σ1 मायनस σ2 डिवायडेड बाय 2 टाऊ मॅक्स साठीचा जो फॉर्म्युला आहे. आणि इन दिस केस किती होईल हा, 100 मायनस 40 divided by 2 is equals to 60 divided by 2. So it is equals to 30. So here is your answer. महाराष्ट्र PWD 2018. सिम्पल क्वेश्चन आहेत, न्यूमेरिकल पण सिम्पल आहेत, ते लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट बल्क मॉड्युलस ऑफ द मटेरियल. तर बल्क मॉड्युलससाठी कोणता फॉर्म्युला आहे, डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. हां, ए आन्सर आहे. आणि बल्क मॉड्युलसच्या अपोजिट काय असतं, इनवर्स कंप्रेसिबिलिटी. ओके, एक हे होतं पेपर होता, त्याच्यामध्ये क्वेश्चन आला होता की जर कंप्रेसिबिलिटी 0 असेल तर बल्क मॉड्युलस किती असतं, तर बल्क मॉड्युलस इन्फिनिटी असतं. इन दॅट केस 1/0 इज इक्वल्स टू इन्फिनिटी. हे लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन बघूया. अन एलॉंगेशन ऑफ बार ड्यू टू इट्स सेल्फ वेट इट्स कम्प्युटेड बाय वेर L is the length of the bar, E is the modulus of elasticity and W is the total weight of the bar. तर आपल्याला माहिती आहे एलॉंगेशन अंडर द सेल्फ वेट जर आपण करायचं असेल तर WL/2AE हा सिम्पल फॉर्म्युला आहे. किंवा जर वेटला जर आपण युनिट वेटमध्ये कन्वर्ट केलं तर γL/2E. यापैकी दोन्हीपैकी ऑप्शनमध्ये आहे काही, हो आहे ए. DFCCILमध्ये आलेला क्वेश्चन आहे. DFCCILचा तर कोणताच क्वेश्चन नाही सोडायचा. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मी जर बघितले MPSC जेव्हा 2019 वगैरे, याचे क्वेश्चन कॉपी पेस्टेड. ओके, आणि दुसरं एक्झाम पण करतातच. इन सिम्पल स्ट्रेस स्ट्रेन टेस्ट अ व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल्स टू हा खूप चांगला क्वेश्चन आहे. याचा मी आन्सर तर बरोबर लावला असतं जर माझ्यासमोर हा क्वेश्चन अचानक आला असता. कारण की सिम्पल स्ट्रेस स्ट्रेन बनलेलं आहे आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ द लिनियर स्ट्रेस. प्रत्येक जे पण आहेत लिनियर कोणकोणते आहेत तुमचे, लॉंगिट्युडनल आहे, त्याच्यानंतर लॅटरल आहे. लॅटरल पण 2 प्रकारचे आहेत. या वर्टिकल एक आहे XX ॲक्सिसच्या अलॉंग आणि हॉरिझॉन्टल आहे ZZ ॲक्सिसच्या अलॉंग. X ॲक्सिसच्या अलॉंग तर तुमचा लॉंगिट्युडनल आहे. ओके, सो इन 3 डायरेक्शन म्हणजे 3 टाइम्स ऑफ द लिनियर, हा त्याचा ऑप्शन करेक्ट बसतोय. सो मी तर लावला असता याचा आन्सर 3, बट तरी पण तुम्ही इथं एकदा क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे ते बघून घ्या. ह्यांनी जो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फक्त सगळ्यांना सिग्मा पुट केलेला आहे, त्याच्यामुळे ते 3 टाइम्स ऑफ सिग्मा अपॉन एक्स मॉड्युलस इंटू हा फॉर्म्युला तयार झाला. आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन जो आहे तो त्यांनी 3 टाइम्स त्यांनी इथं प्रोपोर्शनल दाखवलेला आहे. आणि अकॉर्डिंग टू हुक्स लॉ जे आहे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि मग त्यांनी तिथं चेंजेस केलेले आहेत. काही स्ट्रेन इज इक्वल्स टू σ/E, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल्स टू 3 टाइम्स ऑफ द नॉर्मल स्ट्रेन, असं त्यांनी प्रूफ केलेलं आहे. ओके, आता हे एवढं मोठं सोल्युशन लक्षात राहणं आपल्या हद्दीत नाही आहे. प्रत्येक एक्झामला लक्षात असू द्या. हे सिम्पल असंच लक्षात ठेवायला की 3 टाईप्सनी किंवा 3 डायरेक्शननी जर चेंजेस होत आहे तर 3 टाइम्स द लिनियर आपण त्याला मानू शकतो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. वाईल टेस्टिंग अ कास्ट आयर्न बीम ऑफ 2.5 cm by 2.5 cm इन अ सेक्शन अँड अ मीटर लॉंग सिम्पली सपोर्टेड ॲट द एंड्स. हे मीटर लॉंग आहे, हे लक्षात ठेवा. 1 मीटर लेंथ आहे बीमची. ओके, त्याच्यानंतर आहे वेन 100 kg ऑफ वेट इज अप्लाइड ॲट द सेंटर द मॅक्सिमम स्ट्रेस इंड्युस्ड इज. पुणे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आलेला क्वेश्चन आहे. PMCची एक्झाम येणारच आहे. एक्स्ट्रीमली गुड क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, तर याला सॉल्व करायची टेक्निक काय आहे. इन दिस केस आपल्याला सगळ्यात पहिले बेंडिंग मोमेंट फाइंड करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला बेंडिंग स्ट्रेस फाइंड करायचा जो की आहे M/Z. ओके, सो बेंडिंग मोमेंटसाठी फॉर्म्युला काय आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यावरती लोड अप्लाय होतो W.
ओके. कितीची आहे बीम? 1 मीटर लॉंग आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सेक्शन मॉड्युलस आहे ते आपल्याला काय करता येईल, हे BD³/12 डिवायडेड बाय D/2 असेल. सो इट इज इक्वल्स टू BD² डिवायडेड बाय 6 होईल हे सॉल्व केल्यानंतर. आणि स्क्वेअर बीम आहे त्याच्यामुळे सरळ D³ डिवायडेड बाय 6च करूयात आपण, कारण की ब्रेडथ आणि डेप्थ जे आहे ती सेम आहे. तर पुढं त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला येतं बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम इज इक्वल्स टू WL/4 इज इक्वल्स टू 100 into 100 into 100, कारण की 1 मीटरची बीम आहे, डिवायडेड बाय 4. याला जर पुढं सॉल्व केलं आपण, सेक्शन मॉड्युलस ऑफ बी मॅक्सिमम इज इक्वल्स टू Mmax डिवायडेड बाय Z. बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन झालं असेल की इथं 100 का घेतलं, तर आपल्याला जे डायमेन्शन दिलेले आहेत ते सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत आणि 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. हे त्याचा आन्सर आहे. पुढं सॉल्व करूया त्याला. WL डिवायडेड बाय 4 D³/6. त्याच्यानंतर सॉल्व केल्यानंतर याला येतं 100 into 100 डिवायडेड बाय 4 अपॉन 2.5चा क्यूब डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 25 into 100 into 6 डिवायडेड बाय 2.5 into 2.5 into 2.5. याला जर सॉल्व केलं पुढं आपण, याला कॅल्सीमध्ये सॉल्व करा तर हे येईल 960 kg सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. ह्याच्यामध्ये काय काय कॅन्सल होऊ शकतं, हे डेसिमल काढून टाका, into 100 होईल जर याला सॉल्व केलं तर. त्याच्यानंतर जे आहे 25 कट होऊन जाईल, 25साठी जे आहे 4 होऊन जाईल इथं, हे पण 25 कट होऊन जाईल, इथं 0 तर इथे होऊन जाईल 4 0 40 होऊन जाईल, 4 चौक 16, 160 into 6 0 6 6 43 6 4 3 6 1 7 7 960. करेक्ट. दिस इज द आन्सर. माझ्यासमोर सोल्युशन लिहिलेलं होतं म्हणून मी आधीच आन्सर सांगितलं तुम्हाला, बट सॉल्व करण्यासारखं आहे, सोपं आहे, काही अवघड नाही आहे. ओके. सो इट इज द आन्सर. आणि याचं चांगलं सोल्युशन माझं रायटिंगमध्ये तुम्हाला समजलं नसेल तर खाली मी दिलेलं आहे प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये. हा क्वेश्चन खूप चांगला आहे. हा TPAच्या क्वेश्चन एक्झाम पेपरमध्ये आत्ता जी झाली त्याच एक्झाम पेपरमध्ये आलेला आहे म्हणून मी इन्क्लूड केलेला आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि कॅन्टिलिव्हर बीममध्ये तुम्ही क्वेश्चन रीड करा पूर्ण, की 8 kN अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आणि 10 kN क्लॉकवाईज मुवमेंट ही 2 मीटर आणि 4 मीटर अपार्ट लावलेली आहे फिक्स्ड एंडपासून. म्हणजे 2 मीटर ही पूर्ण 6 मीटरची लेंथ आहे याची, तर 2 मीटरवरती त्यांनी अँटी क्लॉकवाईज 8 kN लावलेली आहे आणि क्लॉकवाईज त्याच्यानंतर 4 मीटरवरती ती लावलेली आहे त्यांनी 10 kN/मीटरची. ओके. आणि याला जर आपण केलं तर नेट मोमेंट किती येते, -8 + 10 जर आपण केलं +10 तर इट इज इक्वल्स टू 2 kN/मीटर हे जे आहे त्याचं रोटेशन येणार आहे किंवा मोमेंट जे आहे येणार आहे, नेट मोमेंट. आणि तुम्हाला माहिती आहे की जर कोणत्याही कॅन्टिलिव्हरवरती जर एकच मोमेंट अप्लाय होत असेल तर त्याचा जो बेंडिंग मोमेंट असतो तो थ्रू आउट द सेक्शन सेम असतो. ओके. तर 2 kN/मीटर होता तर 2 kN/मीटरच राहील. तर दिस इज द आन्सर. नेट मोमेंट जे आहे तेवढंच याचा आन्सर होता. व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी वेल सेटेड. असे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, सिम्पल पण आणि चॅलेंजिंग पण. ओके. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येक सब्जेक्टवरती जे आहे ते मी 3 ते 4 MCQ सेशन घेण्याचं ट्राय करणार आहे आणि डिफरंट एक्झामसाठी घेण्याचं ट्राय करणार आहे. PMCसाठी पण आता मीरा भाईंदरची पण एक्झाम आलेली आहे. त्याच्यानंतर तुमची आता KDMCची एक्झाम लगेच होणारच आहे. तर ज्या पण एक्झाम येतील पुढच्या त्याच्यासाठी पण तुम्हाला हे फायदेशीर असेल. ओके. थँक्यू सो मच.